नमस्कार मित्रांनो, मी केतन. आणि मी अमृता. तुम्ही कधी असा विचार केलाय का? काही लोकांचं प्रॉडक्ट अगदी साधं असतं, पण त्यांचा सेल्स जबरदस्त असतो. आणि काही लोकांकडे खूप चांगलं प्रॉडक्ट असतं, पण ग्राहक मी विचार करतो असं म्हणून निघून जातो. फरक प्रॉडक्टमध्ये नसतो, फरक असतो सेलिंग सायकॉलॉजीमध्ये. आणि आज आपण ब्रायन ट्रेसी यांचं जगप्रसिद्ध द सायकॉलॉजी ऑफ सेलिंग हे पुस्तक बघणार आहोत. त्यातली प्रिन्सिपल पाहणार आहोत. मला असं वाटतं प्रत्येक उद्योजकाने, फ्रीलान्सरने, कन्सल्टंटने आणि बिझनेस ओनरने हे समजून घेतलेच पाहिजे. हो. आणि या पुस्तकातील सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे ब्रायन ट्रेसी सुरुवातीलाच सांगतात, सेल्सची सुरुवात ग्राहकाच्या मनातून होत नाही, ती आधी तुमच्या मनातून होते. आपण अनेक वेळा म्हणतो, मार्केट खराब आहे, कॉम्पिटिशन खूप आहे, क्लायंट्स प्राईस पाहतात. पण खरं कारण अनेकदा यापैकी काहीच नसतं. खरं कारण असतं, आपण स्वतःवर किती विश्वास ठेवतो. अगदी बरोबर. समजा तुम्ही क्लायंटला वेबसाईट, कोचिंग, इन्शुरन्स किंवा इतर कोणतीही सर्व्हिस सांगत आहात, पण आतून तुमच्याच मनात चाललंय, हा नाही म्हणाला तर प्राइस जास्त वाटेल का? मी कन्व्हिन्स करू शकेन ना? तर हे शब्द तुम्ही बोलत नाही, पण तुमचा आवाज, तुमचा चेहरा आणि तुमची बॉडी लँग्वेज ग्राहकाला सगळं सांगून टाकते. म्हणून ब्रायन ट्रेसी एक भन्नाट वाक्य सांगतात, सेल्स इज द ट्रान्सफर ऑफ बिलीफ. तुम्हाला स्वतःला खात्री नसेल तर ग्राहकाला खात्री होणारच नाही. मी अनेक उद्योजकांना भेटते, ते प्रॉडक्टबद्दल अर्धा तास बोलतात, पण स्वतःलाच खात्री नसते की त्यांच्या सोल्युशनमुळे क्लायंटचं आयुष्य बदलू शकतं. या उलट यशस्वी सेलर्स काय करतो? तो विकायला जात नाही, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जातो. त्याच्या मनात आधी स्पष्ट असतं, माझं सोल्युशन योग्य व्यक्तीसाठी खूप व्हॅल्युएबल आहे. ही भावना आली की सेल्स हा नॅचरल, नैसर्गिक होतो. म्हणून पहिला लेसन, सेल्फ बिलीफ बिल्ड करा. रोज स्वतःला विचारा, माझा प्रॉडक्ट कोणती समस्या सोडवतो, माझ्या ग्राहकाला यामुळे काय मिळणार आहे, आणि मी हे कॉन्फिडन्सने रेकमेंड का करू शकतो. हे 3 उत्तर मिळाली की सेल्सची सुरुवात होते. पर्स्पेक्टिव्ह. आता दुसरं प्रिन्सिपल बघूया, जे बहुतेक बिझनेसमध्ये मिसिंग असतं. लोकांना वाटतं सेल्सचा प्रॉब्लेम क्लोजिंग मध्ये आहे, पण ब्रायन ट्रेसी म्हणतो सेल्सचा प्रॉब्लेम क्लोजिंग मध्ये नाही, तर तो पाईपलाईन मध्ये आहे. किती खरं आहे ना. काही उद्योजक महिनाभर लीड येण्याची वाट पाहतात. रेफरल आली तर काम, नाही आली तर बिझनेस थांबतो. मग म्हणतात मार्केट चालत नाही. पण मार्केट नाही, सिस्टीम चालत नसते. इमॅजिन करा, दोन उद्योजक आहेत. पहिला रोज सकाळी फेसबुक स्क्रोल करतो, व्हॉट्सअप पाहतो आणि कोणी इन्क्वायरी केली तर रिप्लाय देतो आणि अशातच दिवस संपतो. दुसरा रोज 10 नवीन प्रॉस्पेक्ट शोधतो, 5 मिनिंगफुल मेसेज पाठवतो, जुन्या लीड्सना फॉलोअप देतो, युजफुल कॉन्टेंट शेअर करतो. आता तुम्हीच सांगा, 3 दिवसांनी जास्त बिझनेस कोणाकडे असेल? उत्तर अगदी स्पष्ट आहे. प्रॉस्पेक्टिंग म्हणजे रॅन्डम लोकांना स्पॅम मेसेज करणं नाही. प्रॉस्पेक्टिंग म्हणजे योग्य लोक शोधणं, त्यांच्याशी रिलेशनशिप सुरू करणं आणि ट्रस्ट तयार करणं. सेल्समध्ये लकपेक्षा लिस्ट महत्वाची असते. ऍब्सोल्युटली. दुसरा चॅप्टर, पॉवरफुल क्वेश्चन्स. आता माझं आवडतं प्रिन्सिपल. बहुतेक सेलर्सची चूक काय असते माहितीये? क्लायंटने प्रॉब्लेम सांगितला की हे लगेच सुरू होतात. हो. क्लायंट म्हणतो, माझं सेल्स कमी आहे, आणि लगेच आमचा कोर्स घ्या, आमची सर्व्हिस घ्या, तुमच्याकडे बेस्ट सोल्युशन आहे. पण त्याने प्रॉब्लेम नीट सांगितलेलंच नसतो. ग्रेट सेलर्स कमी बोलतात, पण योग्य प्रश्न विचारतात. उदाहरणार्थ, ही समस्या किती दिवसापासून आहे? आतापर्यंत काय प्रयत्न केले? हे असंच राहिलं तर बिझनेसवर काय परिणाम होईल? हे प्रश्न क्लायंटला विचार करायला भाग पाडतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकांना प्रॉडक्ट विकत घ्यायचा नसतो, त्यांना त्यांचा प्रॉब्लेम संपवायचा असतो. ज्या दिवशी तुम्ही बोलण्यापेक्षा ऐकायला लागाल, त्या दिवशी सेलिंग बदलायला सुरुवात होईल. म्हणून यामधले 3 मोठे लेसन्स. पहिला, सेल्फ बिलीफ. दुसरा, डेली प्रॉस्पेक्टिंग. आणि तिसरा, पॉवरफुल क्वेश्चनिंग. हे 3 प्रिन्सिपल फॉलो केलेत ना, तर तुमचे सेल्स कॉन्व्हर्सेशन पूर्णपणे बदलतील, याबद्दल आम्हाला शंकाच नाही. पण कॉन्व्हर्सेशन्स छान झाले, क्लायंट इंटरेस्टेड आहे, आणि तरी शेवटी म्हणतो महाग आहे, मी विचार करतो, आत्ता नाही. मग काय करायचं? याचं उत्तर आता आपण पुढे पाहणार आहोत. आतापर्यंत आपण पाहिलं, सेल्सची सुरुवात होते सेल्फ बिलीफ पासून, त्यानंतर डेली प्रॉस्पेक्टिंग येतं आणि मग पॉवरफुल क्वेश्चन्स येतात.
पण आता समजा क्लायंटला तुमचं सोल्युशन आवडलंय, कन्व्हर्सेशन पण छान झालंय आणि शेवटी म्हणतो महाग आहे, विचार करून सांगतो, आत्ता नाही. मग बहुतेक सेलर्स इथेच घाबरतात. अगदी खरं. आपल्याला वाटतं क्लायंटने ऑब्जेक्शन दिले म्हणजे सेल संपला. पण ब्रँड ट्रेसी म्हणतात ऑब्जेक्शन म्हणजे रिजेक्शन नाही. तो फक्त ग्राहकाच्या मनातला एक प्रश्न असतो. आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की डिसिजन घेणं त्याच्यासाठी सोपं होतं. उदाहरण बघूया. क्लायंट म्हणतो प्राइस जास्त आहे. वीक सेलर लगेच म्हणतो नाही नाही सर, एवढं महाग नाहीये, आमच्याकडे डिस्काउंट आहे, बाकी सगळ्यांपेक्षा स्वस्त आहे. म्हणजे लगेच स्वतःचं समर्थन सुरू करतो. पण स्ट्रॉंग सेलर आधी समजून घेतो. तो शांतपणे विचारतो, तुम्हाला प्राइस जास्त वाटते की त्यातून मिळणाऱ्या रिझल्टबद्दल अजून क्लॅरिटी हवी आहे? फक्त हा एक प्रश्न कॉन्व्हर्सेशनची डायरेक्शन बदलून टाकतो. कधी क्लायंटला बजेटची चिंता असते, कधी रिस्कची, तर कधी डिसिजन घेण्याची भीती असते. मूळ कारण समजलं की ऑब्जेक्शन हँडल करणं सोपं होतं. म्हणून ब्रँड ट्रेसी म्हणतात सोप्पा नियम फॉलो करा. लिसन, क्लॅरिफाय, क्वेश्चन. पहिला ग्राहकाचं संपूर्ण ऐका. दुसरं, त्याला नेमकं काय म्हणायचंय ते समजून घ्या. आणि तिसरं, असा प्रश्न विचारा ज्यामुळे त्याची खरी अडचण बाहेर येईल. ऑब्जेक्शनशी भांडायचं नाही, तर ते समजून घ्यायचं असतं. आता येतो सर्वात महत्त्वाचा टप्पा, क्लोजिंग. लोकांना वाटतं क्लोजिंग म्हणजे ग्राहकावर प्रेशर टाकणं. पण या पुस्तकात ब्रायन ट्रेसी खूप सुंदर सांगतात, क्लोजिंग म्हणजे प्रेशर नाही, क्लोजिंग म्हणजे डिसिजन सोपं करणं. क्लायंटने पूर्ण प्रेझेंटेशन ऐकलं, त्याला व्हॅल्यू दिसली, पण शेवटी तो थांबतो. का? कारण त्याच्या मनात अजून 3 प्रश्न असतात. हे माझ्यासाठी योग्य आहे का? मला खरंच रिझल्ट मिळेल का? आणि आत्ताच डिसिजन घेणं योग्य आहे का? म्हणून स्ट्रॉंग सेलर क्लोजिंग करताना प्राइस पुन्हा सांगत नाही. तो क्लायंटचा प्रॉब्लेम पुन्हा आठवण करून देतो. उदाहरणार्थ, आपण बोललो त्यानुसार तुमची सर्वात मोठी अडचण म्हणजे लीड्स येतात, पण फॉलोअपची सिस्टम नाही. हा प्रॉब्लेम तुम्हाला ती सिस्टम तयार करण्यात मदत करेल. तर आपण आजपासून सुरुवात करूयात का? हे प्रेशर नाही, ही क्लॅरिटी आहे. लक्षात ठेवा, जर कॉन्व्हर्सेशन मध्ये विश्वास निर्माण झाला ना, तर क्लोजिंग आपोआप होते. क्लोजिंग म्हणजे शेवटचा अटॅक नाही, ती पुढची लॉजिकल स्टेप असते. आता मला या पुस्तकातील आणखी एक जबरदस्त प्रिन्सिपल सांगायचं आहे, ते म्हणजे सॅटिस्फाईड कस्टमर. आपण नवीन ग्राहक शोधण्यात इतके बिझी असतो की हॅप्पी कस्टमरकडे लक्षच देत नाही. खरं आहे. आपला सगळ्यात चांगला सेल्स पर्सन कोण असतो माहितीये? ऍडव्हर्टायझिंग नाही, सोशल मीडिया नाही, तो असतो आपला समाधानी ग्राहक. कारण त्यांच्याकडे असतो विश्वास. आणि म्हणून ब्रँड ट्रेसी म्हणतात रेफरल म्हणजे बॉरोड ट्रस्ट, उधार घेतलेला विश्वास. पण रेफरल मागण्याची पद्धती महत्त्वाची असते. अनेक जण म्हणतात, कोणी क्लायंट असेल तर सांगा. त्यापेक्षा असं म्हणा, आपल्या कामातून तुम्हाला व्हॅल्यू मिळाली असेल तर तुमच्यासारखी आणखी 2 बिझनेस ओनरची आम्हाला नावं सांगा, ज्यांना याचा फायदा होऊ शकतो. हे नैसर्गिक आहे, रिस्पेक्टफुल आहे आणि इफेक्टिव्ह सुद्धा आहे. ग्रेट. आता पुस्तकातला सगळ्यात शेवटचा कॉन्सेप्ट, डेली सेल्स लिडरशिप सिस्टम. ब्रँड ट्रेसी संपूर्ण पुस्तकाचा सार एका गोष्टीत सांगतात, सेल्स मोटिवेशनने वाढत नाही, तर तो डिसिप्लिनने वाढतो. रोज स्वतःला 5 प्रश्न विचारा. आज मी किती नवीन प्रॉस्पेक्ट शोधले, किती फॉलोअप्स केले, किती मिनिंगफुल कॉन्व्हर्सेशन्स केले, आज मला कोणते ऑब्जेक्शन मिळाले आणि त्यातून मी काय शिकलो, आणि आज मी बिझनेस वाढवण्यासाठी नेमकं काय ॲक्शन घेतली. सेल्स म्हणजे मॅजिक नाही, ती एक सिस्टीम आहे. सेल्फ बिलीफ, प्रॉस्पेक्टिंग, क्वेश्चनिंग, ऑब्जेक्शन्स, क्लोजिंग आणि रेफरन्स, ही 6 प्रिन्सिपल्स जर आपण रोज फॉलो केली ना, तर सेल्स हा गेसिंग गेम राहत नाही, ती एक प्रेडिक्टेबल प्रोसेस बनते. द सायकोलॉजी ऑफ सेलिंग हे पुस्तक आपल्याला फक्त सेल्स शिकवत नाही, तर लोकांशी विश्वासानं कसं बोलायचं, त्यांच्या समस्या कशा समजून घ्यायच्या आणि व्हॅल्यू देत बिझनेस कसा वाढवायचा हे शिकवतं. जर तुम्ही उद्योजक असाल, कन्सल्टंट, कोच, फ्रीलान्सर किंवा बिझनेस ओनर असाल, तर या पुस्तकातील प्रिन्सिपल तुमच्या सेलिंग पूर्णपणे बदलू शकतात. आणि मित्रांनो, व्यवसायात यश फक्त सेल्स टेक्निकमुळे येत नाही, तर योग्य विचार, योग्य सिस्टीम आणि सातत्यपूर्ण कृतीमुळे येते. याच तत्वांवर आधारित आम्ही स्वराज्य क्रियाचक्रमध्ये अनेक उद्योजकांबरोबर काम करतोय. इथे आम्ही फक्त बिझनेस वाढवण्याबद्दल बोलत नाही, तर स्वतःला लीडर म्हणून कसं घडवायचं त्या प्रवासाबद्दल बोलतो.
जर तुम्हालाही टेक्नॉलॉजी, AI, बिझनेस स्ट्रॅटेजी, सेल्स सायकॉलॉजी आणि शिवाजी महाराजांच्या तत्वांचा उपयोग करून तुमचा व्यवसाय पुढच्या स्तरावर न्यायचा असेल तर स्वराज्य क्रियाचक्रमध्ये रजिस्टर करा. रजिस्ट्रेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुढच्या बुक समरीमध्ये पुन्हा भेटूया. जय शिवराय. जय शिवराय.